नमस्कार. पेपर क्रमांक 114 कार्यालयीन व्यवस्थापन या पेपरमधील जी काही महत्त्वाची प्रश्न आहेत त्या प्रश्नासंदर्भात आपण चर्चा करणार आहोत. चला तर मग आपण सुरू करूयात. प्रश्न पहिला, माध्यमिक शाळा संहितेची उद्दिष्टे स्पष्ट करा. माध्यमिक शिक्षणाचे सर्व बाजूंनी नियंत्रण करणे, माध्यमिक शाळांना मान्यता देण्यासाठी नियम निश्चित करणे, अनुदान पद्धतीद्वारे शाळांना आर्थिक मदत करणे, शिक्षण क्षेत्रात खाजगी व लोकांच्या स्वयंप्रेरित प्रयत्नांना प्रोत्साहन देणे, स्थानिक साधनसामग्रीवर अवलंबून राहण्यास उत्तेजन देणे, संस्थांनी स्वतःच्या निधीतून काही खर्च उचलावा यासाठी प्रेरणा देणे, शाळाचे प्रशासन शिस्तबद्ध व नियमित ठेवणे, शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी नियम तयार करणे इत्यादी माध्यमिक शाळा संहितेची उद्दिष्टे आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, माध्यमिक शाळा संहितेची रचना स्पष्ट करा. माध्यमिक शाळा संहितेमध्ये एकूण 4 प्रकरणे आहेत. पहिल्या प्रकरणामध्ये विविध व्याख्या दिलेल्या आहेत. दुसऱ्या प्रकरणामध्ये 8 विभाग आणि 56 नियम दिलेले आहेत. यामध्ये मान्यता, व्यवस्थापन, प्रवेश, परीक्षा, आरोग्य व शुल्क, शिस्त यांचे नियम आहेत. प्रकरण 3 मध्ये शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्ती दिल्या आहेत. वेतन, रजा, पदोन्नती व तपासणी संबंधीचे नियम या प्रकरण 3 मध्ये आहेत. तर प्रकरण 4 मध्ये पूरक नियम, खुलासे व परिशिष्टांचा समावेश केलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी विनियम अधिनियम 1981 ची गरज स्पष्ट करा. बघा, माध्यमिक शिक्षणासाठी सर्वसमावेशक कायद्याची आवश्यकता होती. खाजगी शाळांच्या व्यवस्थापनात अनेक अडचणी निर्माण होत होत्या. शिक्षक व कर्मचाऱ्यांना सेवा सुरक्षा देणे आवश्यक होते. अन्यायकारक कारवाई टाळणे आवश्यक होते. नियुक्ती, वेतन, रजा व सेवा शर्ती निश्चित करणे गरजेचे होते. व्यवस्थापनावर नियंत्रण आणणे आवश्यक होतं. शिक्षकांना न्याय मिळवून देणे हा महत्त्वाचा उद्देश याचा मागे होता. शालेय कामकाज शिस्तबद्ध ठेवण्यासाठी हा कायदा करण्यात आला. 1981 महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती विनियम अधिनियम 1981. यापुढील प्रश्न पाहूयात. महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती विनियम अधिनियम 1981 ची उद्दिष्टे स्पष्ट करा. यापूर्वीच्या प्रकरणात आपण बघितलं या गरज काय होती या कायद्याची. यामध्ये या कायद्याची उद्दिष्टे आपण बघणार आहोत. कर्मचाऱ्यांना सेवेत स्थैर्य व सुरक्षितता प्रदान करणं, सेवा, प्रवेश व सेवा शर्ती यांचं विनियमन करणं, शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या अधिकाराचे संरक्षण करणं, विद्यार्थ्यांचे व पालकांचे हित जपणं, संस्थेच्या प्रती असलेली जबाबदारी निश्चित करणं, शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापनास जबाबदार ठेवणे, सार्वजनिक हित लक्षात घेऊन कर्तव्य पार पाडण्यास प्रोत्साहन देणे, शाळेतील प्रशासन शिस्तबद्ध ठेवणे. यानंतर याच्या पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती विनियम अधिनियम 1981 मधील कलमे किंवा नियम स्पष्ट करा. कलमे किंवा नियम स्पष्ट करताना आपण लिहितोय, कलम 1 यामध्ये कायद्याचं नाव व कार्यक्षेत्र लिहिलेलं आहे. कलम 2 यामध्ये कर्मचारी, व्यवस्थापन, शाळा इत्यादी संज्ञांच्या व्याख्या दिलेल्या आहेत. कलम 3 हा अधिनियम सर्व शाळांना लागू असल्याची तरतूद इथे केलेली आहे. कलम 4 सेवा शर्ती व सेवा प्रवेश नियम यामध्ये आहेत. कलम 4 मध्ये चौकशी करण्याचे अधिकार आहेत. कलम 5 मध्ये व्यवस्थापनाची बंधने, कलम 6 मध्ये मुख्याध्यापकांबाबत तरतुदी, कलम 7 मध्ये राजीनाम्याविषयी नियम, कलम 8 मध्ये न्यायाधिकरणाची रचना, कलम 9 मध्ये अपील प्रक्रिया, कलम 10 ते 16 मध्ये न्यायाधिकरणाचे अधिकार, निर्णय, शिक्षा व शासनाचे नियम करण्याचे अधिकार एकंदर याच्यामध्ये दिलेले
आहेत अशा प्रकारची ही रचना महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती विनियम अधिनियम 1981 मधील कलमे आणि नियम स्पष्ट करतात. यानंतरचा प्रश्न आहे, डेड स्टॉक रजिस्टर विषयी माहिती लिहा. शाळेतील कायमस्वरूपी वस्तूची नोंद ठेवणाऱ्या नोंदवहीस डेड स्टॉक रजिस्टर असे म्हणतात. शाळेतील कायमस्वरूपी वस्तूची नोंद ठेवणाऱ्या नोंदवहीस डेड स्टॉक रजिस्टर असे म्हणतात. फर्निचर, कपाटे, संगणक, पंखे, प्रयोगशाळेची साधने इत्यादी वस्तूची नोंद यामध्ये ठेवली जाते. वस्तूची खरेदी दिनांक, किंमत व संख्या यामध्ये नमूद केली जाते. वस्तूची तपासणी व देखभाल करणे सोपे जाते. शाळेची मालमत्ता सुरक्षित राखली जाते. वार्षिक तपासणीसाठी मदत होते. आर्थिक व्यवहार पारदर्शक राहतात. शासन अनुदानाचा योग्य वापर झाल्याची खात्री करता येते. यानंतरचा प्रश्न आहे, सेवा ज्येष्ठता यादीचे प्रकार स्पष्ट करा. संस्थेतील सर्व शिक्षकांसाठी स्वतंत्र सेवा ज्येष्ठता यादी तयार केली जाते. संस्थेतील सर्व लेखनिकांसाठी स्वतंत्र यादी ठेवली जाते. इतर सर्व कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र सेवा ज्येष्ठता यादी तयार केली जाते. माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, अध्यापक विद्यालय व महाविद्यालय यांच्यासाठी स्वतंत्र याद्या ठेवता येतात. मुलांच्या व मुलींच्या शाळांसाठी स्वतंत्र ज्येष्ठता सूची ठेवता येते. पदोन्नतीसाठी सेवा ज्येष्ठता यादी खूप उपयोगी ठरते. बदली व कर्मचारी व्यवस्थापनासाठी या याद्यांचा उपयोग होतो. शिक्षणाधिकाऱ्यांना स्वतंत्र सूचीबाबत माहिती देणे आवश्यक असते. यानंतरचा पुढील प्रश्न आहे, सेवा ज्येष्ठता यादीची आवश्यकता स्पष्ट करा. पदोन्नती करण्यासाठी सेवा ज्येष्ठता यादी आवश्यक असते. एका शाळेतून दुसऱ्या शाळेत बदली करण्यासाठी तिचा उपयोग होतो. अतिरिक्त शिक्षक निश्चित करण्यासाठी ही यादी उपयुक्त ठरते. वर्ग बंद झाल्यास कमी होणारा शिक्षक वर्ग ठरवण्यास मदत होते. प्रशिक्षणासाठी शिक्षकांची माहिती पाठविण्यासाठी या यादीचा उपयोग होतो. SSC HSC बोर्डाकडे माहिती पाठवता येते. शिक्षण खात्याकडे आवश्यक माहिती देण्यासाठी उपयोग होतो. शाळेतील प्रशासकीय कामकाज शिस्तबद्ध ठेवण्यासाठी सेवा ज्येष्ठता यादी आवश्यक असते. यानंतरचा प्रश्न, सेवक मान्यता अर्थात स्टाफ शेड्यूल तपासणी स्पष्ट करा. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना यांच्या पदांना मान्यता देण्याची प्रक्रिया म्हणजे सेवक मान्यता तपासणी होय. लक्षात ठेवा, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या पदांना शासन मान्यता देण्याची प्रक्रिया म्हणजे सेवक मान्यता तपासणी होय. प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला पदांना व वेतनाला मान्यता दिली जाते. नवीन शिक्षकांच्या नियुक्तीची तपासणी त्रिसदस्य समितीकडून केली जाते. या समितीत समाज कल्याण अधिकारी, सेवा योजना अधिकारी व शिक्षण अधिकारी यांचा समावेश असतो. शिक्षकांसाठी अ, ब, ड विभाग व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी क हा विभाग ठेवलेला असतो. नियुक्ती आदेश, शैक्षणिक पात्रता, सेवा ज्येष्ठता यादी, रोस्टर इत्यादी कागदपत्रांची तपासणी केली जाते. मुख्याध्यापक, पर्यवेक्षक पदांची स्थिती तपासली जाते. प्रस्तावातील त्रुटी दुरुस्त करून शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे पाठवले जातात. सर्व बाबी योग्य असल्यास शासन मान्यता दिली जाते. या प्रक्रियेमुळे कर्मचारी नियुक्त शिस्तबद्ध व पारदर्शक राहते. यानंतरचा प्रश्न आहे, पगार पत्रकाकरिता लागणाऱ्या फॉर्मची यादी करा. पगार पत्रकाकरिता प्रोफार्मा नंबर 2A, प्रोफार्मा नंबर 2, प्रोफॉर्मा नंबर 2B, प्रोफॉर्मा नंबर 2K, प्रोफॉर्मा नंबर 2D, प्रोफॉर्मा नंबर 2E हा आयकर कपातासाठी, प्रोफॉर्मा नंबर 2F, प्रोफॉर्मा नंबर 2G, नंतर प्रोफेशनल टॅक्स तक्ता, सरासरी हजेरी तक्ता, प्रोफॉर्मा नंबर 5, वेतनवाढ प्रमाणपत्र, बँक बॅलन्स प्रमाणपत्र इत्यादी गोष्टी आवश्यक असतात. यापुढील प्रश्न आहे, वेतन बिले परत येण्याची कारणे कोणती? वेतन बिले परत येण्याची कारणे पुढीलप्रमाणे: टपाल हशील पुरेसे लावलेले नसते, पत्ता अपुरा असतो, मुख्याध्यापकांच्या सह्या नसतात, संबंधित अधिकाऱ्यांच्या सह्या नसतात, मूल वेतन, भत्ते व कपातींची बेरीज चुकीची असते, खाडाखोड केलेल्या ठिकाणी लघुस्वाक्षरी नसते, आकडे व नावे स्पष्ट नसतात, रक्कम राऊंड फिगरमध्ये नसते, आवश्यक फॉर्म जोडलेले नसतात,
कार्यालयाने दाखवलेल्या त्रुटीची पूर्तता केलेली नसते, चुकीच्या कपाती केलेल्या असतात, मुख्याध्यापकांनी बिल तपासलेले नसते इत्यादी कारणामुळे वेतन बिले परत येऊ शकतात. विविध फॉर्म मिळण्याची ठिकाणे स्पष्ट करा. उत्तर: जिल्ह्याच्या ठिकाणी स्टेशनरी दुकानदार विविध फॉर्म विक्रीस ठेवतात. जिल्हा परिषद व खाजगी माध्यमिक शाळांसाठी आवश्यक फॉर्म उपलब्ध असतात. मुख्याध्यापकांनी शासनमान्य नमुन्यानुसार फॉर्म आहेत की नाही याची खात्री करावी. तालुक्याच्या ठिकाणी देखील विविध फॉर्म उपलब्ध होतात. कार्यालयीन फॉर्म, नोंदवही नमुने व वेतनपत्रक फॉर्म येथे मिळतात. इन्कम टॅक्स प्रॅक्टिशनर व सी यांच्याकडे आयकर फॉर्म मिळतात. कर कपात, प्रमाणपत्रे, विवरणपत्राचे फॉर्म उपलब्ध होतात. महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत प्रकाशन विक्रेत्याकडे शासनमान्य फॉर्म मिळतात. शालेय संहिता, नियमावली व अधिकृत पुस्तके देखील इथे उपलब्ध असतात. यापुढील प्रश्न: आयकर तपासणी किंवा पडताळणी फॉर्म स्पष्ट करा. शिक्षक व कर्मचाऱ्याच्या वेतनातून आयकर कपात केला जातो. आयकर शासनाकडे जमा करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची असते. शाळा प्रमुखांनी टॅन नंबर मिळवण्यासाठी अर्ज करावा. टॅन नंबर सर्व चलन व पत्रव्यवहारात नमूद करावा. आर्थिक वर्ष संपल्यानंतर फॉर्म नंबर 16 संबंधित कर्मचाऱ्यांना द्यावा. कपात केलेल्या कराची माहिती फॉर्म नंबर 24 मध्ये भरावी. शिक्षकांनी इतर उत्पन्नाची माहिती मुख्याध्यापकांना द्यावी. करपात्र कर्मचाऱ्यांनी पॅन नंबर मिळवावा. GIR नंबर सर्व पत्रव्यवहारात नमूद करावा. आयकर तपासणीसाठी आवश्यक फॉर्म व नोंदी संपूर्ण ठेवणे आवश्यक असते. यापुढील प्रश्न आहे: व्यवसाय कर म्हणजे काय? शिक्षक व कर्मचाऱ्याच्या वेतनातून शासनाने निश्चित केलेला कर कपात केला जातो. या करास व्यवसाय कर किंवा प्रोफेशनल टॅक्स असं म्हणतात. हा कर राज्य शासनाकडे जमा केला जातो. वेतनपत्रक तयार करताना व्यवसाय कर कपात केली जाते. शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार कर आकारला जातो. व्यवसाय कर कपातीची तपासणी संबंधित अधिकारी करतात. व्यवसाय करासंबंधी आवश्यक तक्ते व फॉर्म ठेवणे आवश्यक असते. व्यवसाय कर कपात नंबर ठेवणे बंधनकारक असते. कर कपातीच्या नोंदी अचूक ठेवणे आवश्यक असते. व्यवसाय कर हा शासनाच्या महसुलाचा महत्त्वाचा स्रोत आहे. यानंतरचा प्रश्न: व्यवसाय कर अधिकारी टीप लिहा. व्यवसाय कराची तपासणी करण्यासाठी व्यवसाय कर अधिकारी नियुक्त केले जातात. शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्याच्या वेतनातून योग्य कर कपात झाली आहे किंवा नाही हे त्यांची पाहणी करतात. व्यवसाय कर शासनाकडे नियमित झाला आहे का किंवा नाही याची पडताळणी करतात. कर कपाती संबंधी फॉर्म, तक्ते व नोंदी तपासल्या जातात. व्यवसाय कर कपात नंबर व प्रमाणपत्रांची तपासणी केली जाते. चुकीच्या नोंदी आढळल्यास दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या जातात. आवश्यक असल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार या अधिकाऱ्यांना दिलेला असतो. व्यवसाय कर प्रशासन शिस्तबद्ध ठेवण्याचे कार्य अधिकारी करत असतात. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे: डेड स्टॉक रजिस्टर म्हणजे काय? शाळेतील कायमस्वरूपी वस्तूची नोंद ठेवण्यासाठी डेड स्टॉक रजिस्टर ठेवले जाते. यामध्ये फर्निचर, कपाट, टेबल, खुर्च्या, प्रयोग साहित्य इत्यादी वस्तूंची नोंद केली जाते. प्रत्येक वस्तूला स्वतंत्र क्रमांक दिला जातो. वस्तूची खरेदी दिनांक व किंमत यात नमूद केली जाते. वस्तू कोठे वापरात आहे याची माहिती नोंदवली जाते. वस्तू खराब किंवा निकामी झाल्यास त्याची नोंदसुद्धा यामध्येच केली जाते. शाळेच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी हे रजिस्टर महत्त्वाचे असते. वार्षिक तपासणीच्या वेळी डेड स्टॉक रजिस्टर तपासले जाते. यापुढील प्रश्न आहे: डेड स्टॉक रजिस्टरचे महत्त्व स्पष्ट करा. शाळेतील सर्व कायमस्वरूपी वस्तूंची माहिती उपलब्ध होते. वस्तूंची खरेदी, वापर व स्थिती समजते. शाळेच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यास मदत होते. वस्तू हरवल्यास जबाबदारी निश्चित करता येते. नवीन खरेदीची आवश्यकता समजते. वार्षिक तपासणीसाठी रजिस्टर उपयुक्त ठरते. आर्थिक व्यवहारामध्ये पारदर्शकता राखली जाते. शाळेतील साहित्य व्यवस्थापन शिस्तबद्ध राहते. बघा, यानंतरचा पुढील प्रश्न आहे: जनरल रजिस्टरचे महत्त्व स्पष्ट करा. प्रत्येक विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती जनरल रजिस्टरमध्ये नोंदवली जाते. प्रवेश क्रमांक,
नाव, जन्मतारीख, जात, पालकांची माहिती यामध्ये नोंदवली जाते. विद्यार्थ्याचा प्रवेश अधिकृत मान देण्यासाठी ही नोंद अत्यावश्यक असते. शाळा सोडल्याची माहिती नोंदवली जाते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नोंदी सुरक्षित राहतात. शाळा तपासणीच्या वेळी हे रजिस्टर तपासले जाते. मुख्याध्यापकांनी नोंदीची खात्री करूनच सही करणं आवश्यक असते. शिक्षणाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय नोंदीत बदल करता येत नाही. जनरल रजिस्टर हे कायमस्वरूपी अधिकृत अभिलेख मानले जाते. यापुढील प्रश्न आहे, कृती नोंदवही किंवा लॉग बुकचे महत्त्व स्पष्ट करा. कृती नोंदवही ही शिक्षकाच्या कामकाजाची नोंद ठेवणारी महत्त्वाची वही आहे. शिक्षकाच्या अध्यापन कार्याची माहिती यात नोंदवली जाते. शिक्षकांची उपस्थिती व कार्यक्षमतेचे मूल्यमापन यातून करता येते. शालेय कामकाजातील सहभागाची नोंद यामध्ये ठेवली जाते. मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक यांनी लॉग बुक ठेवणे आवश्यक असते. मुख्याध्यापकांच्या बाबतीत मुख्य कार्यकारी अधिकारी याच्या नोंदी करतात. शिक्षकाच्या कार्यालयातील त्रुटी लक्षात येतात. शालेय वार्षिक तपासणीच्या वेळी लॉग बुक तपासले जाते. शिक्षकांचे कार्यमूल्यांकन करण्यासाठी ही वही उपयुक्त ठरते. यापुढील प्रश्न आहे, शाळेतील महत्त्वाची दप्तरे कोणती? बघा, जनरल रजिस्टर, उपस्थिती नोंदवही, दाखला रजिस्टर, सेवा पुस्तक, डेड स्टॉक रजिस्टर, रोकड वही, फी रजिस्टर, शिष्यवृत्ती नोंदवही, आवक जावक नोंदवही, कृती नोंदवही, ग्रंथालय नोंदवही, वेतनपत्रक फाईल ही दप्तरे शाळेच्या प्रशासकीय, शैक्षणिक व आर्थिक कामकाजासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जातात. मुख्याध्यापक व लेखनिक यांच्या कार्यालयाचे महत्त्व स्पष्ट करा. शाळेचे प्रशासकीय कामकाज कार्यालयातून चालते. विद्यार्थ्याच्या नोंदी व दप्तरे सुरक्षित ठेवली जातात. पत्रव्यवहाराची कामे इथूनच केली जातात. वेतनपत्रक व आर्थिक व्यवहार कार्यालयातूनच हाताळले जातात. शासन परिपत्रके व आदेशाची अंमलबजावणी केली जाते. पालक व विद्यार्थ्यांना आवश्यक माहिती दिली जाते. विविध अहवाल व माहिती शिक्षण खात्याकडे पाठवली जाते. शाळेचे व्यवस्थापन शिस्तबद्ध ठेवण्यास कार्यालय खूप मदत करते. यानंतरचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांच्या संदर्भातील नोंदवह्या कोणत्या? जनरल रजिस्टर, उपस्थिती नोंदवही, प्रगती पुस्तक, दाखला रजिस्टर, शिष्यवृत्ती नोंदवही, परीक्षा निकालपत्रक, प्रवेश नोंदवही, आरोग्य तपासणी नोंदवही, फी नोंदवही, विद्यार्थी प्रगती नोंदवही. या नोंदवह्यामध्ये विद्यार्थ्याची शैक्षणिक, प्रशासकीय व वैयक्तिक माहिती नोंदवलेली असते. पुढचा प्रश्न आहे, जनरल रजिस्टरमध्ये कोणकोणत्या नोंदी केल्या जातात? उत्तर, विद्यार्थ्याचा प्रवेश क्रमांक, विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव, आईचे, वडिलाचे किंवा पालकाचे नाव, जन्मतारीख व स्थळ, जात व पोटजात, पूर्वीच्या शाळेचे नाव व पत्ता, प्रवेश दिनांक, प्रवेश दिलेली इयत्ता, फी स्थिती, विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती, वर्तणुकीची माहिती, शाळा सोडल्याचा दिनांक इत्यादी बाबी जनरल रजिस्टरमध्ये नोंदवलेल्या असतात. यापुढील प्रश्न, शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे काय? विद्यार्थी शाळा सोडत असल्यास दिले जाणारे अधिकृत प्रमाणपत्र म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला होय. या दाखल्यामध्ये विद्यार्थ्याची वैयक्तिक व शैक्षणिक माहिती असते. विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख, जात, इयत्ता माहिती यामध्ये नमूद केलेली असते. विद्यार्थ्याची शाळेतील प्रगती व वर्तणूक नमूद केलेली जाते. दाखल्यावर मुख्याध्यापकांची सही व शाळेचा शिक्का असतो. पुढील शाळेत प्रवेश घेण्यासाठी हा दाखला अत्यावश्यक असतो. हा विद्यार्थ्याचा अधिकृत शैक्षणिक पुरावा देखील मानला जातो. शाळा सोडल्याचा दाखला देताना कोणती काळजी घ्यावी? उत्तर, विद्यार्थ्याची माहिती जनरल रजिस्टरशी पडताळून पाहावी. नाव, जन्मतारीख व जात अचूक लिहावी. खाडाखोड करू नये. आवश्यक असल्यास लघु स्वाक्षरी करावी. दाखल्यावर मुख्याध्यापकांची सही असावी. शाळेचा अधिकृत शिक्का मारावा. दाखल्यांचा क्रमांक व दिनांक नमूद करावा. दाखल्याची नोंद दाखला रजिस्टरमध्ये करावी. चुकीची माहिती टाळावी. दाखला रजिस्टर म्हणजे काय? विद्यार्थ्यांना दिलेल्या शाळा सोडल्याच्या दाखल्याची नोंद ठेवणारे रजिस्टर म्हणजे दाखला रजिस्टर होय. प्रत्येक दाखल्याला स्वतंत्र क्रमांक दिला जातो. विद्यार्थ्याचे नाव व इयत्ता नोंदवली जाते. दाखला दिल्याचा दिनांक लिहिला जातो. दाखल्याचे कारण नमूद केले जाते. मुख्याध्यापकाच्या सहीची नोंद ठेवली जाते.
पुढील तपासणीसाठी हे रजिस्टर उपयुक्त ठरते. विद्यार्थ्याच्या शैक्षणिक नोंदी सुरक्षित ठेवण्यास मदत होते. उपस्थिती नोंद वहीचे महत्त्व स्पष्ट करा. विद्यार्थ्याच्या दैनंदिन उपस्थितीची नोंद ठेवण्यासाठी उपस्थिती नोंद वही वापरली जाते. विद्यार्थ्याची नियमितता समजण्यास मदत होते. गैरहजर विद्यार्थ्यांची माहिती मिळते. पटसंख्या निश्चित करण्यासाठी उपयोग होतो. शिष्यवृत्ती व अनुदानासाठी उपस्थिती महत्त्वाची असते. परीक्षेसाठी पात्रता तपासता येते. शाळा तपासणीच्या वेळी उपस्थिती नोंदवही तपासली जाते. शाळेतील शिस्त राखण्यास मदत होते. यापुढील प्रश्न. विद्यार्थी प्रगती पुस्तकाचे महत्त्व स्पष्ट करा. विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती प्रगती पुस्तकात नोंदवली जाते. विद्यार्थ्याच्या गुणांची माहिती मिळते. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचं मूल्यमापन करता येते. विद्यार्थ्यांच्या कमतरता ओळखता येतात. पालकांना विद्यार्थ्यांच्या प्रगतीची माहिती मिळते. विद्यार्थ्यांच्या वर्तणुकीची नोंद ठेवली जाते. शिक्षकांना अध्यापन सुधारण्यास मदत होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रगती पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरते. यापुढील प्रश्न आहे. शाळेतील आर्थिक दप्तरे कोणती? रोकड वही, फी रजिस्टर, वेतनपत्रक फाईल, डेड स्टॉक रजिस्टर, शिष्यवृत्ती नोंदवही, बँक पासबुक, खर्च नोंदवही, अनुदान नोंदवही, पावती पुस्तिका, बिल फाईल ही दप्तरे शाळेच्या आर्थिक व्यवहाराची माहिती ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. पुढील प्रश्न. रोकड वही म्हणजे काय? शाळेतील रोजच्या आर्थिक व्यवहाराची नोंद ठेवणारी वही म्हणजेच रोकड वही होय. प्राप्ती व खर्चाची माहिती यात नोंदवली जाते. प्रत्येक व्यवहाराची तारीख नमूद केली जाते. पावती क्रमांक व खर्चाचे तपशील लिहिले जातात. शिल्लक रक्कम यामध्ये दाखवली जाते. मुख्याध्यापकाने रोकड वही तपासणे आवश्यक असते. आर्थिक व्यवहार पारदर्शक ठेवण्यास मदत होते. शाळेच्या आर्थिक तपासणीसाठी रोकड वही महत्त्वाची असते. रोकड वही लिहिताना कोणती काळजी घ्यावी? सर्व आर्थिक व्यवहाराच्या नोंद रोजच्या रोज कराव्या. प्राप्ती व खर्च स्वतंत्रपणे लिहावा. खाडाखोड करू नये. आवश्यक असल्यास लघु स्वाक्षरी करावी. व्यवहाराची तारीख नमूद करावी. पावती क्रमांक व तपशील अचूक लिहावेत. शिल्लक रक्कम योग्य प्रकारे मांडावी. मुख्याध्यापकांनी नियमितपणे तपासणी करावी. रोकड वही स्वच्छ व अद्ययावत ठेवावी. फी रजिस्टर म्हणजे काय? विद्यार्थ्याकडून जमा झालेल्या फीची नोंद ठेवणारे रजिस्टर म्हणजेच फी रजिस्टर होय. विद्यार्थ्याचे नाव व इयत्ता नमूद केली जाते. यामध्ये फी जमा केल्याची तारीख लिहिली जाते. तसेच फीची रक्कम नोंदवली जाते. पावती क्रमांक देखील नमूद केला जातो. कुठली फी बाकी आहे त्या फीची माहिती मिळते. आर्थिक व्यवहार तपासण्यासाठी हे रजिस्टर उपयुक्त ठरते. शाळेचे आर्थिक व्यवस्थापन शिस्तबद्ध ठेवण्यास मदत होते. पुढील प्रश्न. शिष्यवृत्ती संदर्भातील दप्तरे स्पष्ट करा. उत्तर. शिष्यवृत्ती अर्ज नोंदवही, शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी यादी, शिष्यवृत्ती मंजुरीपत्रे, बँक खात्याची माहिती, विद्यार्थ्यांची उपस्थिती माहिती, जातीचा दाखला व आवश्यक प्रमाणपत्रे, शिष्यवृत्ती वितरण नोंदवही, शिष्यवृत्ती संदर्भातील पत्रव्यवहार फाईल ही दप्तरे शिष्यवृत्ती प्रक्रियेची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक असतात. यापुढील प्रश्न आहे. ग्रंथालय नोंदवह्याचे प्रकार स्पष्ट करा. ग्रंथालयामध्ये ग्रंथ नोंदवही, पुस्तक वितरण नोंदवही, वाचक नोंदवही, मासिक वर्तमानपत्र नोंदवही, पुस्तक परतावा नोंदवही, डेड स्टॉक रजिस्टर नोंदवही, संदर्भ ग्रंथ नोंदवही, पुस्तक खरेदी नोंदवही या नोंदवह्यामुळे ग्रंथालयाचे व्यवस्थापन शिस्तबद्ध पद्धतीने करता येते. पुढील प्रश्न आहे. ग्रंथालय व्यवस्थापनाचे महत्त्व स्पष्ट करा. ग्रंथालय व्यवस्थापनामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होते. विद्यार्थ्यांना अतिरिक्त ज्ञान मिळते. स्वयंअध्ययनाची सवय लागते. शिक्षकांना अध्यापनासाठी संदर्भ साहित्य मिळते. विद्यार्थ्याच्या बौद्धिक विकासास मदत होते. वर्तमान घडामोडींची माहिती मिळते. शाळेचा शैक्षणिक दर्जा सुधारतो. ग्रंथालय शिस्तबद्ध पद्धतीने चालवण्यास मदत होते. यापुढील प्रश्न आहे. शाळेतील खरेदी प्रक्रिया स्पष्ट करा. उत्तर. शाळेतील वस्तूची खरेदी करण्यासाठी आवश्यक वस्तूंची यादी तयार केली जाते. वस्तूंची गरज निश्चित केली जाते. वस्तूंचे बाजारभाव तपासले जातात.
आवश्यक असल्यास वस्तूंच्या बाजारभावाप्रमाणे निविदा मागवल्या जातात. योग्य दर व दर्जा पाहून वस्तू खरेदी केल्या जातात. खरेदीची नोंद डेड स्टॉक रजिस्टरमध्ये केली जाते. पावत्या व बिले जतन करून ठेवली जातात. मुख्याध्यापक व व्यवस्थापनाची मान्यता घेतली जाते. यानंतरचा प्रश्न आहे, शालेय वार्षिक तपासणी म्हणजे काय? शाळेच्या सर्वांगीण कामकाजाची दरवर्षी केली जाणारी तपासणी म्हणजे शालेय वार्षिक तपासणी होय. शैक्षणिक, प्रशासनिक व आर्थिक कामकाज यामध्ये तपासले जाते. विद्यार्थ्याची प्रगती तपासली जाते. शिक्षकांच्या अध्यापन कार्याचे निरीक्षण केले जाते. दप्तरे व नोंदवह्या तपासल्या जातात. शाळेतील शिस्त व स्वच्छता पाहिली जाते. त्रुटी आढळल्यास सुधारणा सूचना दिल्या जातात. शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी ही तपासणी महत्त्वाची असते. यापुढील प्रश्न आहे, शालेय वार्षिक तपासणीचे प्रकार स्पष्ट करा. शालेय वार्षिक तपासणीमध्ये शैक्षणिक तपासणी, प्रशासकीय तपासणी, आर्थिक तपासणी, दप्तर तपासणी, आरोग्य तपासणी, भौतिक सुविधा तपासणी, विद्यार्थी प्रगती तपासणी, ग्रंथालय व प्रयोगशाळा तपासणी या सर्व तपासण्याद्वारे शाळेचे सर्वांगीण मूल्यांकन किंवा मूल्यमापन केले जाते. यापुढील प्रश्न, शालेय तपासणीची उद्दिष्टे स्पष्ट करा. शालेय तपासणीची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे: शाळेचे कामकाज योग्य प्रकारे चालते किंवा नाही ही तपासणी, शिक्षणाचा दर्जा सुधारण्यास मदत करणे, शिक्षकांच्या अध्यापनाचे मूल्यमापन करणे, विद्यार्थ्याची प्रगती तपासणे, शाळेतील दप्तरे व नोंदी तपासणे, आर्थिक व्यवहारांची पडताळणी करणे, त्रुटी शोधून सुधारणा सुचविणे, शासन नियमाची अंमलबजावणी योग्य प्रकारे केली जाते की नाही हे तपासणे. यापुढील प्रश्न आहे, शाळा सोडल्याच्या दाखल्याची आवश्यकता स्पष्ट करा. विद्यार्थ्याने शाळा सोडल्याची अधिकृत नोंद म्हणून या दाखल्याचा उपयोग होतो. दुसऱ्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी हा दाखला आवश्यक असतो. विद्यार्थ्याची जन्मतारीख सिद्ध करण्यासाठी हा दाखला महत्त्वाचा असतो. शैक्षणिक प्रगतीची माहिती यातूनच मिळते. विद्यार्थ्याच्या वर्तनाची माहिती यामध्ये नमूद केलेली असते. शासनाच्या विविध शिष्यवृत्ती व योजनांसाठी हा दाखला आवश्यक असतो. शैक्षणिक अभिलेख कायमस्वरूपी ठेवण्यास मदत होते. विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा अधिकृत पुरावा म्हणून या दाखल्याचा उपयोग होतो. सतत सर्वंकष मूल्यमापन संकल्पना स्पष्ट करा किंवा सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन संकल्पना स्पष्ट करा. विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाचे सातत्याने केले जाणारे मूल्यमापन म्हणजे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन होय. विद्यार्थ्याच्या बौद्धिक, शारीरिक, भावनिक व सामाजिक विकासाचा विचार यामध्ये केला जातो. विद्यार्थ्याच्या प्रगतीचे नियमित निरीक्षण केले जाते. लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिके, प्रकल्प इत्यादीच्या माध्यमातून मूल्यमापन केले जाते. विद्यार्थ्यांच्या गुणांपेक्षा कौशल्यावर अधिक भर दिला जातो. विद्यार्थ्यामधील त्रुटी शोधून सुधारणा करण्यास मदत होते. विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास वाढतो. अध्यापन प्रक्रिया अधिक परिणामकारक बनते. यापुढील प्रश्न आहे, शालेय फीमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो? शालेय फीमध्ये शिक्षण फी, प्रयोगशाळा फी, ग्रंथालय फी, क्रीडा फी, परीक्षा फी, ओळखपत्र फी, विकास निधी, सांस्कृतिक कार्यक्रम फी, संगणक फी आणि इतर विविध शुल्क या सगळ्यांचा समावेश होतो. यापुढील प्रश्न आहे, भारत सरकारच्या शिष्यवृत्ती योजनेची उद्दिष्टे स्पष्ट करा. गरजू व हुशार विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे, शिक्षणात सातत्य टिकवून ठेवणे, शिक्षणातील गळती कमी करणे, ग्रामीण व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे, उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे, विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती निर्माण करणे, गुणवत्ता विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास घडवणे, सर्वांना शिक्षणाची समान संधी उपलब्ध करून देणे इत्यादी भारत सरकारच्या शिष्यवृत्ती योजनेची महत्त्वाची उद्दिष्टे आहेत. यानंतरचा प्रश्न, यापुढील प्रश्न, शिक्षण संचालनालयाची रचना स्पष्ट करा. महाराष्ट्र राज्यातील शिक्षण व्यवस्थेचे नियंत्रण, नियोजन व प्रशासन करण्यासाठी शिक्षण संचालनालय कार्यरत असते. शिक्षण संचालनालयाची रचना पुढीलप्रमाणे आहे. शिक्षण संचालक हे शिक्षण विभागाचे प्रमुख अधिकारी असतात. शिक्षण संचालकाच्या अधिपत्याखाली विभागीय शिक्षण उपसंचालक कार्य करीत असतात. विभागीय शिक्षण उपसंचालकाच्या नियंत्रणाखाली विविध विभागाचे सहाय्यक संचालक कार्यरत असतात. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, तांत्रिक, व्यावसायिक, प्रौढ व विशेष शिक्षण यासाठी स्वतंत्र विभाग असतात. प्रत्येक विभागात सहाय्यक संचालक नियुक्त केलेले असतात. जिल्हा स्तरावर शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद प्राथमिक व शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद माध्यमिक हे कार्यरत असतात. जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात गट शिक्षण अधिकारी अर्थात BEO व गट शिक्षण विस्तार अधिकारी नियुक्त केलेले असतात. काही तालुक्यामध्ये मंजूर संख्येनुसार शिक्षण विस्तार अधिकारी कार्यरत असतात.
शिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून शासनाच्या विविध शैक्षणिक योजना, तपासणी, अनुदान, प्रशासन व शैक्षणिक नियंत्रणाची अंमलबजावणी केली जाते. शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी तसेच शैक्षणिक कामकाजात समन्वय राखण्यासाठी ही रचना उपयुक्त ठरते. यापुढील प्रश्न आहे, अंतर्गत संदेशवहनाची साधने थोडक्यात स्पष्ट करा. अंतर्गत संदेशवहनाची साधने: सूचना फलक म्हणजे नोटीस बोर्ड, कार्यालयीन पत्रव्यवहार, दूरध्वनी इंटरकॉम व्यवस्था, सभा व बैठका, परिपत्रके, ईमेल व संगणकीय संदेश व्यवस्था, तोंडी सूचना. अंतर्गत संदेशवहनामुळे शाळेतील कामकाज सुरळीत पार पडते. शिक्षक, कर्मचारी व प्रशासन यांच्यामध्ये समन्वय निर्माण होतो. यापुढील प्रश्न आहे, फॉर्मचे विविध प्रकार लिहा. यामध्ये प्रवेश अर्ज फॉर्म, शाळा सोडल्याचा दाखला फॉर्म, वेतनपत्रक फॉर्म, रजा अर्ज फॉर्म, परीक्षा अर्ज फॉर्म, शिष्यवृत्ती अर्ज फॉर्म, सेवा पुस्तक फॉर्म, भविष्य निर्वाह निधी फॉर्म, प्रवास भत्ता फॉर्म, आयकर संबंधित फॉर्म असे विविध प्रकार फॉर्मचे आपल्याला बघायला मिळतात. यापुढील प्रश्न, मुख्याध्यापक कार्यालयात कोणकोणती तक्ते, निर्देशांक व तक्ते असणे आवश्यक आहे? मुख्याध्यापक कार्यालयामध्ये शिक्षक उपस्थिती तक्ता, विद्यार्थी पटसंख्या तक्ता, वेळापत्रक, परीक्षा निकाल तक्ता, सेवा ज्येष्ठता यादी तक्ता, शाळा व्यवस्थापन समिती यादी, सुट्ट्यांचा तक्ता, शालेय दिनदर्शिका, शुल्क तक्ता, विविध शासन परिपत्रकांचे निर्देशांक इत्यादी गोष्टी आवश्यक आहेत. मित्रांनो, इथे हा आपला एज्युकेशन 114 हा पेपर विश्लेषण करून झालेला आहे. या